पहिला चेंडू आणि मात्र बॅट्समॅनला बीट करून चेंडू जातो वेस्टर्नच्या मागे. तिथे आपल्याला पाहायला मिळतील निखिल सर, त्यांच्या हातामध्ये एक अनुभवी यष्टीरक्षक. दुसरा चेंडू दादूचा सचिनसाठी. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, बॅट्समॅनला बीट करत चेंडू मात्र यष्टीरक्षक निखिल सरांच्या हातामध्ये. लागोपाठचे 2 चेंडू दादू यांनी बॅट केले. जबरदस्त गोलंदाज, वेग, टप्पा ही त्यांची ओळख. पुन्हा एकदा स्लोअर 1 गतीचा टाकलेला चेंडू, लागोपाठचे 3 चेंडू आणि 3 डॉट. बॅट्समन सचिन याला काही समजत नाही. हीच तर दादूची ओळख आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक आशिष लगार यांनी चेंडू उचललेला आहे आणि पुन्हा फक्त एक धावेने मानगाव संघाचं खातं उघडलं आहे. फिल्डिंग मध्ये बदल. आता स्ट्रायकिंग एंडला असेल. प्रकाशाला पुन्हा एकदा स्लोअर हाताळेल चेंडू, पण पंचांचा इशारा तो आज चेंडू अतिरिक्त धावामध्ये. पंचांच्या भूमिकेत, मुख्य पंचाच्या भूमिकेत असतील संकेत साठे, तर दुसऱ्या बाजूला सतीश पाटील एक अनुभवी पंच. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळता, बॅटची कडा घेऊन बॉल जातो स्लिपच्या दिशेने. एक धाव पूर्ण, धावसंख्येत 1 ने बळ, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 आकड्यावरती. खूप सुंदर षटक हाताळतो दादू. अजूनही कोणता ऑलरेडीचे षटक आहे, पण अजूनही कोणता मोठा फटका मारण्यापासून स्लोअर गतीचा चेंडू, मात्र पंचांचा इशारा तो वाईट चेंडू. काहीतरी नवीन करायला गेला होता दादू इथे. टप्पा चुकला आणि चेंडू मात्र वाईड. सुरेख चेंडू, क्षेत्ररक्षक आशिष लगार यांनी फील्ड केला बॉल. तत्पूर्वी 1 रन पूर्ण. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचतात 5 आकड्यावरती. एक षटकाखेरीज धावसंख्या 5. एक जबरदस्त षटक हाताळले दादू यांनी. गावठाण आणि ऐनवाडी आपल्या संघाला विनंती की यानंतरचा सामना आपला असेल. एक विनिंग झाल्यानंतर आपला टॉस होईल, त्यामुळे आपण देखील हजर राहणं गरजेचं आहे. मलकापूर संघाकडून दुसरं षटक घेऊन आला आहे संघाचा एक फिरकी गोलंदाज निखिल जाधव उर्फ एनजे. निलेश जाधव उर्फ एनजे एक जबरदस्त गोलंदाज, ज्याच्याकडे दोन्ही साईडला बॉल वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती निलेशाचा पहिला चेंडू मात्र जबरदस्त पेरला आहे. चेंडू जवळ क्षेत्ररक्षक दादू यांनी फील्ड करून मात्र फेकी केलेली आहे. तत्पूर्वी 1 रन पूर्ण. कुठेतरी झेलची संधी निर्माण करण्याचा प्रयत्न निलेशाने केला होता. पुढील चेंडू निलेशाचा. सुंदर असा पेरलेला चेंडू, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल जातो स्लिपच्या क्षेत्रामध्ये. जिथे आपल्याला एक लहानसा खेळाडू दिसत आहे सतेज, जो निलेशाचाच भाचा आहे. सुरेख पेरलेला चेंडू फील्ड केला. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 8 आकड्यावरती.
माणगाव संघाची थोडी सावध सुरुवात झालेली आहे. पुढील चेंडू एनजीआचा चांगला फिरला होता, परंतु पंचांचा इशारा होतो वाद चेंडू. धावसंख्येत 1 नंबर, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. कुठेतरी सावध सुरुवात केली माणगाव संघाने. अजूनही कोणता मोठा फटका मलकापूर संघाने मारून दिलेला नाही. सुरेख फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र एक रूपांतर 2 मध्ये पूर्ण झालेले होते. जबरदस्त रनिंग, 2 धावा पूर्ण, धावसंख्या 2 नंबर, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 आकड्यावरती. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव. धावसंख्येत 1 नंबर, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, चेंडूजवळ क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सत्तेज एकदम लहानसा खेळाडू दिसतोय, सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून. दुसरा षटक समाप्त झाले. धावसंख्या झाले 13 आकडा 13. 2 षटकांमध्ये अजूनपर्यंत माणगाव संघाला कोणताच मोठा फटका मारून दिला नाही ते मलकापूर संघाने, आणि मात्र विकेट देखील त्यांनी गमावलेली नाही. म्हणजे कुठेतरी त्यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आता मात्र त्यांना हात खोलावे लागतील, कारण इथून पुढे फक्त 18 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक असतील. कारण की समोर तितका तुल्यबळ संघ आहे. त्या संघाला तुम्हाला जर पराभूत करत असेल तर त्यांना मोठी धावसंख्या त्यांना उभा राहावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती येतो एक डावखुरा गोलंदाज सचिन भोसले, आणि त्याला मारा करेल सचिनच. सचिनाचा पहिला चेंडू अंतर धाव, पंचांचा इशारा होतो वाईट चेंडू. धावसंख्येत 1 नंबर. सुरेख हाताळला चेंडू, पुन्हा एकदा वाईट, आणि सुंदर अशी फिल्डिंग सतेज करून अतिरिक्त धाव जात होती, परंतु त्यांचं काय वाईट +1 आहे, वाईट +1. अंपायर निर्णय सांगा लवकर, वाईट प्लस काय आहे का? फक्त वाईट. ओके. धावसंख्या जाऊन पोचते 15 आकड्यावरती. सचिनने लागोपाठचे 2 चेंडू वाईट टाकले. तिसरा चेंडू फुलरलेनचा चेंडू, चेंडू खाली होतो क्षेत्ररक्षक स्वतः निलेश जाधव, आणि जबरदस्त झेल, संघाला बसला पहिला धक्का. माणगाव संघाने हात खोलायला सुरुवात केली होती, परंतु इथे पहिली विकेट आलेली आहे. सचिन भोसले यांनी संघाला मिळवून दिलेली पहिली विकेट सचिन याच्या स्वरूपात, आणि सचिन याची जागा घेऊन गेलेला आहे विजय. संघाचा आणखीन एक हार्ड हिटर बॅट्समॅन विजय.
जबरदस्त चेंडू डॉट येतोय. इतकंच सुंदर यष्टी रक्षण यष्ट्यांच्या मागे निखिल सरांकडून. स्टेपाडून मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आदळतो पायावरती आणि ते लेगबाच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोहोचतो 16 आकड्यावरती. सुंदर टोलवर चेंडू घालवतो क्षेत्ररक्षक दादू आणि एक सुंदर झेल आणि ते बसतो संघाला दुसरा धक्का. प्रकाशाच्या रूपात माणगाव संघ कुठेतरी अडचणीत सापडला आहे. या षटकामध्ये सचिन भोसले यांनी कुठेतरी अवांतर चेंडू टाकून सुरुवात केली होती. मात्र आता इथे संघाला मोठे 2 धक्के दिले आहेत. सलामीवीर जे आले होते सचिन आणि प्रकाश यांना तंबूच्या दिशेने पाठवलेलं आहे. चांगली सुरुवात मलकापूर संघाकडून. आता मात्र प्रकाशाची जागा घेऊन चाललाय नितीन. यानंतर जाणारा सामना ऐनवाडी विरुद्ध गावठाण. यानंतर जाणारा सामना ऐनवाडी विरुद्ध गावठाण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. डावखुरा त्याचा फलंदाज आणि रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि यशस्वी देखील झाला आणि हर्ष बेगळे करून मिस फिल्डिंग. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोचते 18 आकड्यावरती. 17 आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू परंतु पंचांचा इशारा होतो व्हाईट चेंडू. व्हाईट +1. धावसंख्येत 2 नंबर. धावसंख्या जाऊन पोचतो 19 आकड्यावरती. या षटकामध्ये अवांतर चेंडू जास्त टाकले सचिन याने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पायावरती जाण्यात आदळलाय. पंचांचा येतो लेग बायचा इशारा. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचतो 20 आकड्यावरती. 3 षटकाखेरीज धावसंख्या 20. 2 गडी बाद 20. संघाकडून चौथं वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन आला उत्कर्ष कोटाळे उर्फ दादू. पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दादूचा पहिला चेंडू आणि स्टेप आउटून मारण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच झालेला आहे आणि ते मात्र संघाला अजून एक बसलेला धक्का विजयाच्या रूपात. कुठेतरी मानगाव संघ पूर्णपणे अडचणीत सापडलेला दिसतोय आणि विजयची जागा घेऊन गेलेला आहे गणेश. दादूचा पुढील चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण होईल का नाही झालेला आहे. एक सुरेख फेकी केली होती परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत.
दोन धावा पूर्ण, दोन धावांनी संघाची धावसंख्या झाल्यात 22. गतीचा चेंडू आणि ते मात्र बीट केलाय. जबरदस्त बॉलवरती बोट फिरवली होती. गणेशाला बॉल काय समजला नाही. वेगवान चेंडू आणि चेंडूचा क्षेत्ररक्षक थोडासा मिसफील्ड आणि इथे मात्र एक धाव पूर्ण इथल्या स्वरूपामध्ये. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. दादूचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा वेगवान टाकलेला चेंडू. चेंडूचं क्षेत्ररक्षक पोहोचतील तर बोरी मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा निखिल सरांकडून मिसफील्ड आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती. सुंदर ठरलेला चेंडू. चेंडूजवळ पोहोचतील क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आणि पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त फिल्डिंग. तत्पूर्वी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु ओव्हर संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 27. मलकापूरकडून अखेरचा षटक घेऊन येत आहे सुमित उर्फ बिटिया. पॅकिंग असेल डावखुरा हाताचा फलंदाज नितीन. कुठेतरी नितीनला या षटकामध्ये हात खोलावे लागतील. धावसंख्या बनवावी लागेल. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. नितीन याने प्रयत्न केला होता मात्र बॅटची कडा घेऊन बॉल जातो गोसंख्य क्षेत्रामध्ये. 1 धावेमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 28 आकड्यावरती. अजूनही माणगाव संघाला कोणताच मोठा फटका येऊ दिला नाही मलकापूर या संघाने. सिंगल डबल वरती जास्ती भर दिलेला दिसतो माणगाव संघाने. या इनिंग मध्ये आतापर्यंत मलकापूर संघाने सुरेख गोलंदाजी केली आहे. अजून कोणताही चौकार किंवा षटकार गोलंदाजाला दिलेला नाही. पंचांचा इशारा होतो वाद चेंडू. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोचल्या 29 या आकड्यावरती. सुरेटोला चेंडू. चेंडू हवे. चेंडू घालवतो क्षेत्ररक्षक मात्र बनतील. जबरदस्त फिल्डिंग दादू याच्याकडून आणि ते मात्र बघता बघता 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण झाले होते. पंचांचा इशारा होतो नॉट आउट. जबरदस्त फिल्डिंग केली होती दादू यांनी. रिव्ह्यू घेतलाय. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
जबरदस्त फिल्डिंग दादू याच्याकडून. जवळजवळ हा 6 रन होता, त्यांनी तो बॉल आतमध्ये फेकून दिला आहे. नोटेड नोटेड. दोन रन पूर्ण. जबरदस्त चेंडू हाताळला होता डॉट स्वरूपामध्ये. सुरेख टोलला चेंडू जातो गॅप मध्ये आणि मात्र सुरेख फटका येतो नितीनच्या बॅट मधून. एक जबरदस्त षटकार या इनिंग मधील पहिला येतोय नितीनच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोचते 36 आकड्यावरती. कुठेतरी मानगाव संघाने उशीर केलेला आहे आपल्या हात खोलायला. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दादू आणि एक जबरदस्त प्रयत्न केला होता, मात्र पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा रेषा पार. येतो आणखीन एक षटकार. जबरदस्त बॅटिंग नितीन याच्याकडून. लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 षटकार नितीनच्या बॅट मधून आले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 आकड्यावरती. कुठेतरी चांगली बॅटिंग नितीन याच्याकडून चालू. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा होतो वाईट चेंडू. एक अंतर धाव आणि धावसंख्यात 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 44 आकड्यावरती. कुठेतरी महागडे षटक ठरत आहे अखेरचं. सुमित याच्यावरती जोरदार आक्रमण चढवलं आहे नितीन याने. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार नितीनच्या बॅट मधून येतो. एक आणखीन एक मोठा फटका जबरदस्त. आणि मात्र संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते 50 आकड्यावरती. जिंकण्यासाठी मलकापूर अ संघाला 51 धावाची गरज असेल. अखेरच्या षटकामध्ये नितीन याने 3 षटकार खेचून धावसंख्येचा वेग मात्र जोरदार वाढवला होता.
मरीमाई चषक 36 क्रिकेट स्पर्धा सर्व पहिले उद्यापासून चालू होणार आहे. नाईट टुर्नामेंट असेल. जे पण इच्छुक संघ असतील त्या संघाने आपली नोंदणी करायची आहे. श्री मरीमाई चषक 2026 पर्व पहिले टेनिस बॉल ओपन हाफ स्पीच स्पर्धा प्रथम पारितोषिक 21,000 व भव्य चषक द्वितीय पारितोषिक 15,000 व चषक तृतीय पारितोषिक 10,000 व चषक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज असे आकर्षक बक्षीस या स्पर्धेमध्ये असतील. प्रवेश फी असेल 1500 रुपये आणि ठिकाण असेल छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मलकापूर या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य दिले जाईल. धन्यवाद. ज्या पण संघांना खेळायचं असेल त्यांनी आपले संघांची नोंदणी आजच करावी. आजचा अंतिम दिवस असेल. मलकापूर संघाकडून सलामीला निघालेले फलंदाज एका बाजूला असतील निखिल शिरगावकर उर्फ निक, दुसऱ्या बाजूला असतील निलेश जाधव उर्फ नील वंजे, धडाकेबाज फलंदाज. गावठाण संघ आणि ऐनवाडी संघ आपल्याला वारंवार सांगितलं आपले कर्णधार इकडे पाठवून द्यायचे आहेत. इनिंग मध्ये आपला टॉस होणार होता. अजूनपर्यंत आपले कोणतेच खेळाडू किंवा कर्णधार इकडे आलेले नाही. आधीच आपल्यामुळे स्पर्धेला उशीर झाला आहे. कृपया लवकर या, अन्यथा आपल्याला दोन्ही संघांना पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आपल्याला वारंवार सांगून देखील आपण आलो नाहीत. आयोजन कमिटी आपल्यावरती ऐनवाडी संघाचे खेळाडू संदीप आपल्याला लास्ट कॉल आहे. आपले खेळाडू लवकर बोलून घ्या. यानंतर आपल्याला सूचना दिली जाणार नाही. यानंतर कमिटी आपल्यावरती योग्य तो निर्णय घेईल. धन्यवाद. मानगाव संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय बाबा पडवळ. स्ट्रायकिंग एडला असेल मलकापूरचा एक हार्ड हिटर बॅट्समन निखिल शिरगावकर. कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू निखिल शिरगावकर. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. निखिल सरांना बीट करून चेंडू जातो स्टँडच्या मागे. पहिल्या चेंडूला मात्र निखिल सरांनी कुठेतरी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला चेंडू मानगाव संघ आपले पॅन्ट खाली घ्या. पॅन्ट लाईव्ह चालू आहे. फटकलेला चेंडू जातो वन बाउन्सी मारेशा पार. येतो निखिल शिरगावकरांच्या बॅट मधून एक जबरदस्त चौकार. सामन्याला होत्या सुरुवात आणि निखिल सरांचं खातं व संघाचं खातं चौकाराने उघडत आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन
सुरुवात देखील तितकीच चांगली केली आहे निखिल सरांनी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेचलाय. पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू दिला फेकून सीमा रेषा पार. येतो निखिल सरांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात निखिल सरांच्याकडून. पहिला चेंडू मात्र पाहिला होता, त्यानंतरच्या दोन्ही चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला निखिल सरांनी. आणखीन एक मोठा फटका होतो. चेंडू जातो सीमारेषा पार. निखिल सरांच्या बॅटमधून येतो लागोपाठचा दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडू आणि 2 षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. एक जबरदस्त बॅट्समॅन. हा बॅट्समॅन दिसतो शांत, पण शांत नाही. जर याची बॅट जर तळपायला लागली तर भल्या भल्या बॉलरांना तो घाम फोडतो. फील्ड मध्ये चेंज केला आहे. जबरदस्त हाताळला चेंडू. वाईड होतोय. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 आकड्यावरती. सुंदर सुरुवात केली निखिल सरांनी. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला निखिल सरांनी आणि चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. जबरदस्त फिल्डिंग. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. पॉवर प्लेचा चांगलाच फायदा घेत आहेत निखिल सर. पुन्हा एकदा पावटातला चेंडू आणि तितकाच सुंदर फटका. फेकून दिला बॉल सीमारेषा पार. निखिल सरांच्या बॅटमधून येतो मोठा फटका. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचत्या 25 आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जोरदार सुरुवात निखिल सरांच्या कडून. पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये सुंदर सुरुवात. पॉवर प्लेचा कसा फायदा घ्यायचा हे निखिल शिरगावकर सरांकडून शिकलं पाहिजे. जबरदस्त सुरुवात. आता मात्र 4 षटकांमध्ये फक्त जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल मलकापूर संघाला. जवळजवळ पहिल्या षटकांमध्येच निखिल सरांनी सामना आपल्या बाजूने केला आहे. मानगाव संघाकडून दुसरा षटक घेऊन आला अजित पाटील. तर स्ट्राईकला असतील निलेश जाधव. आणखीन एक मोठा फलंदाज अजित पाटील. जबरदस्त फटका आणि मात्र एक धाव पूर्ण. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचतो 26 आकड्यावरती.
जबरदस्त फटका आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि बॉल जातो सीमारेषा पार येतो चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचतो 30 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात. निखिल सरांनी कुठेतरी इरादे स्पष्ट केलेत की 2 षटकांमध्ये सामना मला संपवायचा आहे. एक डिफेन्सिव्ह फटका. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम मात्र निखिल सरांकडून तीच त्यांची ओळख आहे. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला सीमारेषा पार. पुन्हा एकदा चांगला चेंडू. निखिल सरांना लागोपाठचे 2 चेंडू डॉट केले आहेत. अजित याने एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज माणगाव संघाचा अजित 2 चेंडू मात्र चांगले हाताळले त्यांनी. मोठ्या फलंदाजाला त्यांनी 2 चेंडू लागोपाठचे डॉट केले आहेत. मागे केलेला चेंडू आणि इतका सुंदर फटका आणि चेंडू वाटतो टप्पा 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 सीमारेषा पार येतो. आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोचत्या 34 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात केली आहे निखिल सरांकडून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या 34 आकड्यावरती स्थिर. इथून पुढे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. माणगाव संघाकडून तिसरा षटक घेऊन आला विजय पाटील. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. कुठेतरी एक हाती सामना करण्याचा प्रयत्न मलकापूर संघाचा. पहिला चेंडू आणि अकट टप्प्याचा चेंडू. त्या चेंडू मात्र निलेशाने क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टाकलेला आहे. हॅलो, ऐनवाडी संघाचे कोण प्रतिनिधी आले असतील तर माईकशी संपर्क साधायचा. ऐनवाडी संघ शाहिद कुरेशी. हॅलो, या सगळीच या सगळीच या. एक मोठा धक्का मलकापूर संघाला निलेशाच्या रूपामध्ये. कुठेतरी माणगाव संघाने दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली आहे. प्रशांत निलेशाची जागा घेऊन गेलेला आहे. प्रशांत एक आणखीन एक हार्ड हिटर बॅट्समन मलकापूर संघाचा. जबरदस्त टोलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 नेबर. धावसंख्या जाऊन पोचते 35 आकड्यावरती. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. जबरदस्त चेंडू. चेंडू जवळ क्षेत्ररक्षक आणि ते मात्र मलकापूर संघाला बसलेला मोठा धक्का. जबरदस्त सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये माणगाव संघाकडून. सलामीला गेलेला निखिल जाधव
निखिल शिरगावकर, चांगली सुरुवात करून देऊन मात्र तंबू दिशेने परतत आहेत. 15-16 गरज असताना निखिल सरांनी आपली विकेट दिलेली आहे. त्यानंतर मात्र निखिल सरांची जागा घेऊन गेलेला आहे सचिन भोसले आणि एक डावखुरा हाताचा फलंदाज. निखिल यांची जागा घेऊन गेलाय सचिन भोसले. विजयाने तिसऱ्या षटकांमध्ये चांगली सुरुवात करून दिली आहे मनगाव संघाला. जबरदस्त चेंडू चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू करून पोहोचू शकत नाहीत. एक टप्पा बॉल, क्षेत्ररक्षक पुन्हा थंबलिंग क्षेत्ररक्षण आणि ते बघता बघता 2 धावा पूर्ण. तिसरे धाव प्रयत्न आणि 3री धाव पूर्ण. कुठेतरी गच्चा क्षेत्ररक्षण धावेने धाव संख्या पोहोचते 38 आकड्यावरती. जबरदस्त टोला चेंडू चेंडू हवे, चेंडू खाली येतील क्षेत्ररक्षक परंतु बॉल काय पकडू शकले नाहीत. फील्ड करतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. धाव संख्येत 2 नंबर धाव संख्या पोहोचते 40 आकड्यावरती. अखेरचा चेंडू असेल त्या षटकातील. विजयाने सुंदर असे षटक हाताळले आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू, पंचांचा सर होतोय वाईट चेंडू. धाव संख्येत 1 नंबर धाव संख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावरती. फक्त 10 धावांची गरज. टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव, 2 धाव, 1-1 धाव संख्येत 1 नंबर. धाव संख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावरती. म्हणजेच येणारे चेंडू असतील 12 आणि बनवायचे असतील 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती होते संग्राम साठे. जबरदस्त पटकला चेंडू, मात्र चेंडू हवे, चेंडू खाली येतील क्षेत्ररक्षक आणि एक जबरदस्त झेल आणि आणखीन एक मोठा धक्का बसतो संघाला सचिनच्या रूपामध्ये. 12 ओव्हरला 9 रन पाहिजे असताना सचिनाची विकेट गेली आहे. इथून पुढे 11 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. आता मात्र सचिन याची जागा घेऊन गेलाय. आणखीन एक चव्हाड तालुक्यातील मोठं नाव, एक तालुक्यातील मोठा ऑलराऊंडर खेळाडू, नाव आहे दादू कोटावळे. एक आणखीन एक डावखुरा हाताचा फलंदाज, मलकापूर संघाचा वंडरबॉय उत्कर्ष कोटावळे.
शावड तालुक्याचा पहिला बायकरमॅन उत्कर्ष कोटाळे उर्फ दादू, एक जबरदस्त मोठं नाव. जबरदस्त टोल चेंडू, चेंडूजवळ पोहोचतील क्षेत्ररक्षक आणि ते मात्र मोठी विकेट मिळण्याची संधी आहे आणि तरुणाच्या रूपामध्ये प्रशांत चोरगे याची मोठी विकेट मिळालेली आहे. गचाचं कॉलिंग दादू यांनी थांबवले होते, परंतु प्रशांत यांना रन घ्यायचे होते आणि ते मात्र मोठी विकेट रनआउटच्या रूपामध्ये संग्राम यांनी मात्र मानगाव संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक मोठी विकेट. प्रशांतची जागा घेऊन चालला अजिंक्य. प्रशांतची जागा घेऊन चाललाय संदेश. जबरदस्त पटकला चेंडू आणि चेंडू हवेत होता आणि ते मात्र मोठी विकेट मिळाली असती. गचाचं क्षेत्ररक्षण, ही जर विकेट आली असती तर नक्कीच मॅच इथे बनली असती. आता इथे मात्र कॅच सोडले का मॅच सोडल्या मानगाव संघाने बघावं लागेल. दादू सारख्या फलंदाजाला जर तुम्ही जीवदान दिले तर नक्कीच तुम्ही मॅच मधून बाहेर पडणार. मोठी विकेट मिळाली होती परंतु इथे गचाचं क्षेत्ररक्षण, या चेंडूवरती मात्र विकेट आली असती तर कुठेतरी मानगाव संघाकडून मॅच बनली गेली असती. अवांतर चेंडू, धावसंख्येत 1 भर. सुरेख फटकवलेला चेंडू आणि चेंडू येतो गॅप मध्ये. एक टप्पा सीमारेषा पार. संदेशच्या बॅट मधून येतो मोठा फटका. धावसंख्येत 4 भर. धावसंख्या जाऊन पोहोचतो 48 आकड्यावरती. संघाची धावसंख्या होती 48. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 8 चेंडू आणि 3 धावांची गरज. यानंतर होणारा सामना ज्योतिर्लिंग स्पोर्ट गावठाण विरुद्ध मलकापूर ब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया त्यासाठी यायचं. संग्रामचा पुढील चेंडू. सुरेख चेंडू, षटक समाप्त होतोय आणि मात्र आता 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल मलकापूर संघाला. तर दादू याची विकेट आली असती तर कदाचित तिथे मॅच बनली असती, परंतु मानगाव संघाने एक सोपा झेल सोडलेला आहे. दोन्ही संघांना अखेरचा पुकार आहे. कृपया टॉससाठी यायचं आहे. फक्त कर्णधारच विलियमसन
काय करू गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव संख्येने भर धाव संख्येने कुस्त्या 49 या आकड्यावरती 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. निखिल सरांनी जशी सुरुवात केली होती असं वाटत होतं की पहिल्या 3 षटकामध्ये मॅच सपेल, परंतु अखेरच्या षटकापर्यंत मॅच गेले आणि सुंदर फटका मारलाय दादू यांच्या बॅटमधून आले. खूप चांगला चौकार आणि तो मात्र दादू यांनी मॅच फिनिश केलंय. मलकापूर संघ विजयी. हार्ड लक बॅड लक मानगाव संघ. या सामन्याला सामनावीर असेल अर्थातच एक हार्ड हिटर बॅट्समॅन निखिल शिरगावकर सर उर्फ